कप्तान है अजूबली टीम के। काफी अरसों से हम देख रहे हैं, लेकिन दोनों कप्तान के बारे में सुदर्शन बात की जाए ना तो बहुत ही माहिर है। और खास तौर पर अजय की बात करें तो इस साल बहुत अच्छे फॉर्म है। और वैसे भी देवेंद्र एक प्लानिंग के साथ हमेशा चलता है अपने टीम को लेकर। या दरम्यान कृष्णाजी मोरे सामाजिक कार्यकर्ते नारपोली आणि प्रमोदजी कुरंगळे यांचं इथं आगमन झालेलं आहे। यावं एक चांगलं नेतृत्व म्हणून कृष्णाजी मोरे, प्रमोदजी कुरंगळे यांच्याकडे पाहिलं जातं। आज चाळीसगाव प्रीमियर लीगसाठी त्यांचं इथं येणं झालंय। मी त्यांचा मनापासून आभार मानतो। या मसोबाच्या नारपोली मैदानावर रंगलेल्या चाळीसगाव प्रीमियर लीगच्या थरारामध्ये तो सभी दर्शकों को फिर एक बार मेरा प्यार भरा नमस्कार। दोस्तों, आप और हम हैं चालीसगांव प्रीमियर लीग के शानदार पर्व में, जहां पर दूसरा मुकाबला चल रहा है दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावली टीम और एक तरफ सुरांश 11 आजीवली टीम। ये दूसरा मुकाबला है पहले सत्र का और इसके बाद विनर विनर के बीच में मुकाबला हमको देखने को मिलेगा। लेकिन फिलहाल इस मुकाबले में क्या कुछ रंगत आती है, क्या उतार चढ़ाव आते हैं, जरूर देखने को मिलेगा। तमाम चालीसगांव के सभी जो सपोर्ट करते हैं क्रिकेट को, वो इस वक्त ऑनलाइन क्रिकेट देखते होंगे, लाइव टेलीकास्ट देखते होंगे। यस, फर्स्ट पावर प्ले इज ऑन। पहले पावर प्ले का आगाज यहाँ पे कर दिया। वाघमारे सर मुख्य अंपायर की भूमिका में रहेंगे। फिलहाल द्वारकानाथ चोरके सर मैदान के अंदर 40+ का एक खिलाड़ी होना चाहिए। और क्या चुना है यहाँ पे, मैं कहूंगा दीपक इंटरप्राइजेस टीम ने द्वारकानाथ चोरके। एक बेहतरीन विकेट कीपर आसास ग्रामीण टीम बेलवली के ओर से हमेशा खेलते हुए देखते थे। अब देखना होगा, इस वक्त ये मौका मिला है अभी विकेट कीपर की भूमिका में द्वारकानाथ चोरके। और गेंदबाजी की बात करें तो प्रणीत गायकर गेंदबाजी करेंगे। बेलवली टीम के खिलाड़ी प्रणीत, सामने है देवेंद्र देवेंद्र पाटिल। बिंगार टीम के खिलाड़ी, ग्रामीण टीम खेलती है उनकी गांव की, तब बिंगार टीम से इनका परफॉर्मेंस रहता है। और अब देखना होगा चालीसगांव प्रीमियर लीग के लिए। सामने देवेंद्र, हल्के हाथों से पॉइंट और कवर में क्या नजाकत भरा स्ट्रोक था। गेंद रुकेगी नहीं, जाएगी सीधी बाउंड्री लाइन को क्रॉस करते हुए 4 रन। छव्वे के साथ शानदार शुरुआत यहाँ पे पावर प्ले की। प्रणीत गायकर की पहली गेंद के ऊपर लो फुल टॉस गेंद थी, जगह बनाई थी, बैकफुट पर गए थे देवेंद्र देवेंद्र पाटिल और पॉइंट और कवर में इस गेंद को खेल दिया था 4 रनों के लिए। अच्छी शुरुआत है मैं कहूंगा बल्लेबाजी करते हुए यहाँ पे सुरांश 11 अजीवली टीम की। पावर प्ले की ओवर में कम से कम 15 के ऊपर रन बनते हैं तो अच्छा संकेत रह सकता है किसी भी टीम के लिए, और वही कोशिश रहेगी अजीवली टीम की। गेंदबाज तैयार, फिर एक बार लोअर फुल टॉस, फिर एक बार पॉइंट और कवर में बिल्कुल कॉपी शॉट खेला इस गेंद को, और गेंद दूसरी मर्तबा जाएगी वही एरिया में 4 रनों के लिए। काफी बढ़िया शुरुआत है, 2 गेंदों के ऊपर 2 चौवे आए। बल्लेबाजी करते हुए बल्लेबाज देवेंद्र पाटिल के बल्ले से, कप्तान भी है, कप्तानी इनिंग को अंजाम देना भली भांति जानते हैं और उसी अंदाज से शुरुआत भी की है देवेंद्र ने। शानदार शुरुआत है, सोचने पर मजबूर कर दिया है। अजय गेंदबाज के पास आ चुके हैं, कुछ सलाह मशवरा यहाँ पे देखने को मिला।
और संभालते हुए प्रणीत ने बेहतरीन गेंदबाजी की है अभी तक। सामने देवेंद्र पाटिल और द विकेट के साथ फिर एक बार प्रणीत गायकर तैयार। फुल टॉस गेंद थी मिड विकेट के रीजन में, यहां पे ब्यूटीफुल नाइस स्ट्रोक, 6 रन। चार गेंदे और 15 रनों का योगदान दे रहे बल्लेबाज कप्तान देवेंद्र पाटिल। टीम की टोटल अगर देखी जाए तो 16 रन। खराब गेंदबाजी है। अजय पाटिल ने जिस अंदाज से सुदर्शन भेजा था ना गेंदबाज को, पावर प्ले में गेंद को रोकना, रनों को रोकना, विकेट लेना, ये सब कुछ होना चाहिए गेंदबाज के दिमाग में, लेकिन बिल्कुल उसका उल्टा हुआ। इस ओवर में आए 16 रन, कोई भी विकेट लेने में कामयाबी नहीं मिली प्रणीत गायकर को, और अच्छी शुरुआत। दीपक एंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावली टीम और स्वरांश 11 आजूली टीम के खिलाफ ये मुकाबला हम देख रहे हैं। हालांकि दीपक एंटरप्राइजेस टीम अजय पाटिल ने ये टॉस जीता था और पहले गेंदबाजी का फैसला किया था। शायद पहली ओवर में उनका फैसला यहाँ पे थोड़ा सा सक्सेसफुल नहीं देखने को मिला, क्योंकि पहले जिस अंदाज से गेंदबाजी हुई थी, थोड़ी सी गेंदबाजी के ऊपर अटैकिंग बल्लेबाजी हुई थी अपोजिशन टीम की। तो आने वाली अभी 4 ओवर है उनके हाथ में, तो उसके ऊपर गेंदबाजी की गेंदबाजों को कमर कसने की जरूरत है। नए गेंदबाज को देखेंगे हम। सूरज सावन दूसरे नंबर के गेंदबाज, बेलवली टीम के खिलाड़ी है। 40 गांव प्रीमियर लीग, 40 गांव से चुनिंदा बल्लेबाज, चुनिंदा गेंदबाज, सभी को लेकर एक ऑक्शन हुआ था और इस ऑक्शन में इन खिलाड़ियों के ऊपर दाव लगा था, बोली लगी थी। आखिरकार ओनर कप्तान ने इन चुनिंदा खिलाड़ियों को मिलाकर एक प्लेइंग 40 का लिस्ट निकाली और उसके बाद ये चुनिंदा 11 खिलाड़ी प्लेइंग 11 के इस फॉर्मेट में यह दूसरे मुकाबले पर देखने को मिल रहा है। क्या शानदार होता है। रायगढ़ प्रीमियर लीग का हमने देखा, उसके बाद 40 प्लस रायगढ़ प्रीमियर लीग देखी, उसके बाद 40 गांव प्रीमियर लीग, आने वाली वक्त में हमें पनवेल प्रीमियर लीग देखने को मिलेगी। पूरी तरह से शुरुआती दौर में लीग फॉर्मेट चलता हुआ टेनिस क्रिकेट में। हल्के हाथों से ऑन साइड में खेला, वहां पे खिलाड़ी है, सिंगल से ज्यादा कुछ नहीं मिलेगी। 17 रन बन चुके हैं, दूसरी ओर प्रोग्रेस पर है सूरज सावन। ये गेंदबाज अच्छी शुरुआत करते हुए पहले गेंद के ऊपर सिंगल रन आई। दीपक पाटिल सर, यहाँ पे सुदर्शन जरूर जिक्र करना चाहूंगा, बहुत अरसों से, बहुत सालों से इस इंसान को मैं देख रहा हूँ। शायद क्रिकेट के लिए बहुत बड़ा योगदान है उनका। उम्र की लगभग आधा जो सफर है उन्होंने क्रिकेट के मैदान के ऊपर तय किया है, तो जरूर सैल्यूट है सर आपको। सत्रह रन। गेंदबाज तैयार रहेंगे। सावले एंड देवलोली विलेज एंड की तरफ से गेंदबाजी करेंगे। देखिएगा क्या बढ़िया यहाँ पे गेंदबाजी का मुजाहरा पेश किया। हल्के हाथों से डिफेंस करने का प्रयास, कोई रन नहीं आएगी। डॉट बॉल, टोटल वहीं पे रुकी हुई बगैर विकेट के नुकसान पर 17। साझेदारी, साझेदारी बनेगी। देवेंद्र पाटिल जब तक मैदान में रहेंगे रनों की बढ़ने की शंका है जरूर, यहाँ पे आशा रहेगी बल्लेबाजी करने वाले आजूली टीम को। इस बार अलोंग द कार्पेट ऑफ साइड में वहां पे खिलाड़ी है, फंबल हुआ, 1 रन, दूसरी की कोशिश, दूसरी की मांग, ओ रनआउट का खतरा था। कलेक्शन अच्छा नहीं हुआ था, यहाँ पे कलेक्ट नहीं कर पाए थे गेंदबाज और शायद उसकी बदौलत 2 रन कंप्लीट किए दोनों बल्लेबाजों ने। 19 रन है। दोनों आरंभिक बल्लेबाज देवेंद्र पाटिल और सौरभ पाटिल, ये दोनों बल्लेबाज आरंभिक बल्लेबाजी के लिए मैदान में आए थे। दूसरी ओवर के तीसरे गेंद तक अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं। यहाँ पे 6 गेंदों के ऊपर देवेंद्र पाटिल 17 रन खेलते हुए नजर आएंगे। 3 गेंदों में सौरभ पाटिल ने सिंगल रन बनाई है। 2 चौवे इनिंग में 1 छक्का, 1 की 1 रन। इस तरह से पूरा से हालात बन गए दूसरी ओवर में। संतोष पवार सर भी है आज 40 प्लस में और एक अच्छे अंपायर की भूमिका में भी देखने को मिलते हैं। मिस टाइमिंग स्ट्रोक यहाँ पे फाइन लेग, थर्ड मैन बाउंड्री लाइन को क्लियर करेगी, गेंद जाएगी सीधी बाउंड्री लाइन के पार।
गेंदबाज थोड़े से मायूस हुए गेंद डालने के बाद। लग रहा था कि ये इस तरह से विकेट कीपर से हाथों से गेंद छूटी थी, लपकनी चाहिए थी, शायद 4 रन बच जाते थे। लेकिन काफी अच्छी कोशिश थी द्वारकानाथ स्वर्गीय की। 4 रन आए थे। उसके बाद टीम के टोटल की बात करें तो 23 रन है स्कोर बोर्ड के ऊपर। 21 के नीचे औसत पर खेल रहे हैं देवेंद्र पाटिल इस वक्त ऑन स्ट्राइक। गेंदबाज सूरज सावंत। ओ अच्छी गेंद थी। देखा, ये अच्छी खिलाड़ी की पहचान रहती है सुदर्शन। देखा, टप्पा वुडलैंड स्पॉट पर गिरा था और थोड़ा सा सीने के ऊपर गेंद आई थी, बिल्कुल सामने। कट किया, सिंगल रन बनाई। सिंगल रन के साथ स्ट्राइक रोटेट हुई। 24 रन बन चुके हैं। रविंद्र पाटिल जानते हैं कप्तान हूं तो एक अच्छे फॉर्मेट में खेल रहा हूं, एक अच्छे टूर्नामेंट को यहाँ पे फेस कर रहा हूं, तो ये सब कुछ होना एक अच्छी खिलाड़ी की पहचान होती है। दशरथ जी, आपका भी स्वागत है। काफी सारे दोस्त यहाँ पे क्रिकेट का आनंद लेते हुए। ये देखिएगा, गिलिया विकेट दी, फर्स्ट ब्रेक थ्रू मिला गेंदबाजी करते हुए यहाँ पे दीपक इंटरप्राइजेस एंड ओवे 11 खानावली टीम को। पहला विकेट डाउन होता हुआ नजर आया। क्या शानदार गेंदबाजी थी। हालांकि विकेटों के ऊपर जाकर लगी थी। ये पहला विकेट पीछे जाता हुआ आउट होने वाले पहले बल्लेबाज हम सौरभ पाटिल को देखेंगे। 4 गेंदें खेलकर सिंगल रन बनाई थी। वैसे देखा जाए तो थोड़ी सी खराब परफॉर्मेंस रही थी सौरभ की, लेकिन अभी देखना होगा आने वाली वक्त में नए बल्लेबाज किस अंदाज से बल्लेबाजी होती है। विनायक पाटिल करतेश्वर मोटे बिंगार की तरफ से हरदम खेलते हुए नजर आता है। 40 गांव प्रीमियर लीग के इस फॉर्मेट में आपको स्वरांश 11 अजवली टीम की तरफ से खेलते हुए नजर आएगा विनायक पाटिल। और नए गेंदबाज हम देखेंगे आदित्य पाटिल को। बोकरपाड़ा टीम के ये खिलाड़ी काफी अच्छा यहाँ पे आयोजन है। कल के दिन से अगर क्लाइमेट में थोड़ा सा बदलाव आया है, धूप खिली है, तो शायद अगर देखा जाए तो और दोपहर के बाद विकेट बिल्कुल कड़क हो जाएगी, पाटा हो जाएगी, तो शायद बल्लेबाज गेंदबाजों को मदद मिलने की संभावना है। तो अब देखना होगा। यहाँ पे हम आदित्य पाटिल को तीसरे नंबर पर गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए देखेंगे। देवेंद्र पाटिल ये बिल्कुल दीवार बनकर खड़ा है। 8 गेंदों के ऊपर 22 रनों की इनिंग को अंजाम दे रहा है देवेंद्र पाटिल। आदित्य नारपोली विलेज की तरफ से गेंदबाजी के लिए तैयार है। ओवर द विकेट के साथ सामने है बल्लेबाज देवेंद्र। घुमाकर खेलने की कोशिश, मिस टाइमिंग स्ट्रोक जरूर है, लेकिन वहां पे बिल्कुल सेफ लैंडिंग हुई गेंद की। नंबर आएंगे 4। ये बंदा अब थोड़ा सा भारी पड़ रहा है, क्योंकि बल्लेबाजी करते हुए अब मैंने पहले ही कहा था दीवार है इस वक्त दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावली टीम के लिए। और जब तक ये बल्लेबाज मैदान के अंदर है, राहत की सांस नहीं ले सकती गेंदबाज। काल बनकर खड़ा है इस वक्त बल्लेबाज देवेंद्र पाटिल ऑन स्ट्राइक। लो फुल टॉस गेंद, ये देखिएगा पॉइंट और कवर, वाइड लॉन्ग ऑन के रीजन में फंबल हुए थे खिलाड़ी। दूसरी की मांग, ओ एन वक्त पर यहाँ पे क्या ये जरूरत थी, क्या कोशिश रहेगी खिलाड़ी की। देवेंद्र ने एन वक्त पर फैसला बदला था और शायद यहाँ पे क्या होगा, मैजिकल क्रिकेट हिट भी हुआ था। तीसरे अंपायर की मांग यहाँ पे करते हुए रनआउट के रूप में क्या बच जाएंगे देवेंद्र पाटिल, क्योंकि बहुत इंपॉर्टेंट विकेट है अजूली टीम के लिए भी, बहुत ही इंपॉर्टेंट विकेट, क्योंकि अब सेट हो चुके हैं देवेंद्र पाटिल। और खास तौर पर अगर देखा जाएगा ना, तो दीपक इंटरप्राइजेस ओवे 11 खानावली टीम के लिए बहुत गुड न्यूज रहेगी अगर ये विकेट जाती है तो।
तीसरे अंपायर चेक करेंगे। बहुत पेचीदा है क्योंकि नॉन स्ट्राइक एंड में हिट लगाई थी और कैसे जैसे मैंने देखा उस रिप्ले में तो किस तरह से हालात पहले कॉल किया था। वैसे देखा जाए तो स्ट्राइकर बैट्समैन आधा पिच क्रॉस कर आगे आए थे, उसके बाद फैसला बदला था देवेंद्र पाटिल ने। छह गेंदे 26 के इनिंग को अंजाम दे रहे। यस, ओ माय गॉड, एक बहुत बड़ा झटका है, विकेट जा चुकी है देवेंद्र पाटिल की। यह बहुत बड़ी उपलब्धि रहेगी दीपक इंटरप्राइजेस एंड OV11 खानावले टीम के लिए क्योंकि एक बड़ा विकेट डाउन। सूरज भगत नए बल्लेबाज शिवकर टीम के ये खिलाड़ी। देवेंद्र पाटिल को पछतावा जरूर हो गया होगा क्योंकि रनआउट के रूप में विकेट जाना मैं कहूंगा अपने आप में बहुत परेशानी की बात होती है। और जहां तक बल्लेबाजी की बात करें ना तो बेहतरीन बल्लेबाजी हो रही थी, बिल्कुल सेट हो चुके थे। ऐसे में विकेट जाना अजीवली टीम के लिए मैं कहूंगा ये बिल्कुल अच्छे संकेत नहीं है। और बहुत खुश हो गए होंगे गेंदबाज क्योंकि एक अच्छी विकेट, एक अच्छा जो सामने परेशानी खड़ी थी उसको दूर कर दिया। लेकिन इस बार देखिएगा क्या शानदार स्ट्रोक लगाया, नाइस शॉट मिड विकेट और बैकवर्ड स्क्वायर लेग को क्लियर करते हुए 6 रन। पैंतीस रन बन चुके हैं, 35 रन ऑन अ बोर्ड। छक्का दागा था बल्लेबाज विनायक पाटिल के बल्ले से, क्या शानदार छक्का आया था। लग रहा था देवेंद्र पाटिल आउट होने के बाद थोड़ा सा यहाँ पे कॉन्फिडेंस लेवल लो हो जाएगी बल्लेबाजी करते हुए अजीवली टीम की, लेकिन नहीं। 40 गांव के चुनिंदा खिलाड़ी है, थोड़ी ना एक गांव 11 खिलाड़ी खेल रहे हैं, तो 40 गांव से चुने हुए मोती हीरे। और इस मैदान के ऊपर विनायक पाटिल की बेहतरीन बल्लेबाजी, फिर एक बार घुमाकर खेलने की कोशिश, लेकिन इस बार फुटवर्क का कोई इस्तेमाल नहीं किया। आड़े बैट से इस गेंद को प्रवाह के विपरीत खेलना चाहते थे, हालांकि गेंद यहाँ पे शरीर से दूर फेंकी गई थी और इस गेंद को लेकर जाना चाहते थे मिड विकेट बैकवर्ड स्क्वायर लेग में, तो शायद नाकामयाबी मिली। डॉट बॉल, हिच लगी, शॉट यहाँ पे थर्ड मैन बाउंड्री लाइन के पास खिलाड़ी पंकज पाटिल ने एक बेहतरीन कैच लपकी और विनायक पाटिल को चलता किया। आमचे शरद मस्कर त्यांच्या ठिकाणी आगमन झालंय, त्यांचे आम्ही स्वागत करतोय। आपण बघतोय बरेचसे मान्यवर, नारपोली गावाची शृंखला म्हटली की नारपोली गावातील एकही प्रतिष्ठित व्यक्ती जे या मैदानावर उपस्थित नसेल आपल्याला पाहायला मिळत नाही। सगळेच्या सगळे या ठिकाणी उपस्थित झालेत, या सगळ्या मान्यवरांचं आपण मनापासून स्वागत करूया। रोशन, आपण बघतोय 40 गावांचं या ठिकाणी ही स्पर्धा एक यशस्वी स्पर्धा साकारण्यासाठी आपण बघतोय नारपोलीतील सगळेच्या सगळे या ठिकाणी पुढाकार घेत आहेत, त्या सगळ्यांचं आपण स्वागत केलं गेलं नक्कीच पाहिजे। नए बल्लेबाज अन्वेश पाटिल मोहगांव की एक खिलाड़ी है। मोहगांव सूर्या मस्कर
जरूर याद किया जाएगा। रायगढ़ टेनिस के क्रिकेट में आज एक ऊंचाई पर छूता हुआ नाम, क्या बेहतरीन है। हालांकि इस फॉर्मेट से बाहर निकल चुकी है टीम, लेकिन फिर भी वो अकेला बंदा यार क्या बेहतरीन खेलता है। आउटसाइड ऑफ सम, शरीर से दूर फेंकने का प्रयास, वाइड यॉर्कर डालने की कोशिश थी गेंदबाज की, लेकिन बहुत ही ज्यादा बाहर फेंकी थी गेंद को। 36 रन बनेंगे, विकेटें जा चुके हैं अभी तक 3। आदित्य पाटिल, हियर इज नेक्स्ट वन, अगली गेंद। फिर एक बार ब्रश किया था गेंद को, शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी, वहां पे रनआउट का खतरा हो सकता है। और यहां पे कवर अच्छी नहीं है, दूसरी की मांग की है, 2 रन कंप्लीट। ये छोटी छोटी गलतियां कहीं ना कहीं आपकी टीम को दिक्कतें पैदा कर सकती है, क्योंकि जब मुकाबला 1 रन से हारता है, 2 रन से हारता है ना, तो ये रन याद आते हैं, तब आंखों से आंसू आता है। तो ये शायद ये गलतियां यहाँ पे थोड़े से अवॉइड करनी चाहिए, लेकिन ऐसा हुआ नहीं। अच्छी कॉलिंग थी दोनों बल्लेबाजों में, 2 रन कंप्लीट किए। बढ़ता हुआ टोटल हम देखेंगे, 3 विकेटों के नुकसान पर रन बने यहाँ पे 38 रन, 38 रन ऑन बोर्ड। स्वरांश 11 आजूली और दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावले के बीच में यह मुकाबला। बेहतरीन क्रिकेट, चालीसगांव प्रीमियर लीग का ये 3रा साल है दोस्तों, 3रा साल। बेहतरीन, यहाँ पे हमने देखा नए मैदान के साथ, नए ऑर्गेनाइजरों के साथ, एक साथ मित्रांची, ये स्लोगन लेकर ये पूरा जो चालीसगांव का जो फॉर्मेट है ये बनाया गया था। और आज भी उसी ताकत के साथ 3रे साल में देखिएगा क्या बेहतरीन मैदान है, चमचमाती हुई ट्रॉफियां है, मोटरसाइकिल है, और फर्स्ट प्राइज 1,11,111 रुपए, बहुत बड़ी इनामी राशि है। और अच्छी अच्छी ट्रॉफियां दिखेगा, वेल लुक है, न्यू पैटर्न में ये बेहतरीन ट्रॉफी आपको देखने को मिलेगी। सीरीज की बाई की इंतजार में रहेगी चालीसगांव प्रीमियर लीग के। तीन सालों की बात करें तो पहले साल आई थिंक अनिकेत मात्रे कोनगांव के खिलाड़ी, उन्होंने ली थी सीरीज की बाइक। दूसरे साल हमने देखा कि बाहुबली प्रवीण भुईर, और इस साल इंतजार रहेगा सीरीज की बाइक का। यह बढ़िया स्ट्रोक, लेकिन गलती हुई है बल्लेबाज से, बिल्कुल दिखी नहीं यहाँ पे द्वारखाना सोर के कोई। सूरज है सामने तो ऐसे दिक्कतें आती है सनलाइट की वजह से। अन्वेश पाटिल, ये देखिएगा, हम रिप्ले जरूर देखेंगे। सामने बल्लेबाज भी आए थे तो शायद सनलाइट, बल्लेबाज, ये सब कुछ रिएक्शन हुआ था। ये जो कि ये थर्ड मैन एंड फाइड लेग के बीच में से इस गेंद को निकाल दिया, क्या शानदार बल्लेबाजी, 4 रन बनेंगे। बल्लेबाज है अन्वेश। शुक्रिया डीजे। यहाँ पे रन संख्या की बात करी जाए तो 43 रन बन चुका है, 43 रन। बढ़िया बढ़िया शानदार शुरुआत यहाँ पे बल्लेबाजी की, घुमाकर खेल दिया इस बार। ये देखिएगा वहां पे खिलाड़ी जरूर आएंगे। सिंगल रन तो आसानी के साथ मुकम्मल किए दोनों बल्लेबाजों ने, सिंगल से ज्यादा यहाँ पे कुछ नहीं मिलेगा। चौथी ओवर है, पिछले मुकाबले में हमने 58 रन देखे थे और 59 रनों का टारगेट सेट किया था। क्या इस मुकाबले में कितने ज्यादा से ज्यादा रन बनते ये देखना होगा। हालांकि आरंभिक बल्लेबाज 3 बल्लेबाज आउट हो चुके हैं। यहाँ पे सूरज और अन्वेश, ये 2 बल्लेबाज अजीवली टीम की तरफ से बल्लेबाजी करते हुए, सिंगल रन आएगी। दूसरी की मांग नहीं की है। 1 से बढ़ता हुआ टोटल आ चुका है। स्कोर कार्ड के ऊपर रन बनेंगे 45 रन। सूरज भगत 2 गेंदों के ऊपर 2 रनों की इनिंग को अंजाम दे रहा है और अन्वेश पाटिल 3 गेंदों के ऊपर 7 रनों की इनिंग को अंजाम। खुद कर निकाला, सामने की तरफ खेला है, ब्लैक स्क्रीन के सामने अजय पाटिल है, वहां पे खुद कप्तान है। एक बेहतरीन रन यहाँ पे बना ली। बड़ी शॉट खेलने की जरूरत है, यहाँ पे रिस्क लेनी पड़ेगी क्योंकि चौथी ओवर है, अभी कुछ करना होगा। हालांकि 3-3 मुकाबले हैं हर एक टीम के पास, लेकिन फिर भी अगर एक शुरुआत अच्छी होती है आपकी तो फर्स्ट इंप्रेशन इज लास्ट इंप्रेशन कहा जाता है।
शुरुआत अच्छी होना जरूरी है। अवैध बॉडी, शरीर से दूर फेंकी गई गेंद। अंपायर दीपक पाटिल सर हमें बता रहे हैं कि ये गेंद दोबारा डालनी पड़ेगी। गेंदबाज तैयार। ओ फिर एक बार वही कोशिश थी गेंदबाज की। थोड़ा सा प्रैक्टिस द्वारकानाथ सर का भी है आजकल। देखिएगा पूरा फॉर्मेट, अंपायर फॉर्मेट में बिजी है, पूरा शेड्यूल उनका टेनिस क्रिकेट के। तो ऐसे में खेलने को वक्त बहुत कम मिलता है। फिर भी मैं यहाँ पे तारीफ करना चाहूंगा दीपक एंटरप्राइजेस एंड OE11 खानावले टीम की कि उन्हें जिम्मेदारी, महत्वपूर्ण जिम्मेदारी सौंपी है विकेट कीपिंग की। ये होता है भरोसा कप्तान का। अजय पाटिल ने उनके ऊपर भरोसा जरूर जताया। इस दौरान सिंगल रन आएगी। टीम की टोटल 1 से आगे जाती हुई रन संख्या बन चुकी है इस बार 49 रन। 1 रन पीछे अर्धशतक के। लॉफुल टॉस गेंद थी, मिस टाइमिंग स्ट्रोक खेल दिया। यहाँ पे सिंगल रन आएगी और इसी के साथ अर्धशतक पूरा हुआ बल्लेबाजी करने वाली स्वरांश 11 अजीवली टीम का। तो इस बीच हमें थोड़ा सा वक्त मिला है तो हम मेहमानों का स्वागत लेते हैं। मैं यहाँ से दरख्वास्त करना चाहूंगा तर पाहुण्यांच्या स्वागताकडे आपण वळूयात। थोडा वेळ आहे आपल्याकडे। आदरणीय कृष्णाजी मोरे सामाजिक कार्यकर्ते आहेत नारपोलीहून विनंती असेल सर आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये जाऊन स्वागताचा स्वीकार करावा। वासी पाटील लुकिंग व्हेरी स्मार्ट। आज पूर्ण ऑर्गनाइज मंडळी अगदी जय्यत तयारीमध्ये आलेले आहेत। स्वागत कक्षामध्ये आपण कृष्णा मोरे सरांना पाहाल स्क्रीनवर। सामाजिक कार्यकर्ते आहेत, एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे। दुसरे आदरणीय मान्यवर प्रमोदजी कुरंगळे भारतीय जनता पार्टी बूथ अध्यक्ष नारपोली यांना विनंती असेल। भारतीय जनता पक्षाचे बूथ अध्यक्ष आहेत नारपोलीहून प्रमोदजी कुरंगळे यांना विनंती असेल आपण स्वागत कक्षामध्ये जाऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। आणि शेवटचे मान्यवर आमचे मंगेशजी लबडे खानावल्याहून आहेत। आपणालाही विनंती असेल सर आपणही आमच्या स्वागताचा स्वीकार करावा। सगळ्या मान्यवरांचं यथोचित स्वागत। तो चलो अंतिम गेंद की तरफ चलते हैं। गेंदबाज तैयार और ये गेंद किनारा लगा था, बाहरी किनारा। शॉर्ट थर्ड मैन के खिलाड़ी ने कोई गलती नहीं की और एक विकेट डाउन यहां पे होता हुआ। विकेट नंबर 4 मैदान के बाहर। प्रीतम पाटिल पहली गेंदबाजी करते हुए पहले गेंद के ऊपर सफलता अर्जित की। चलता किया अन्वेश पाटिल को। नए बल्लेबाज इस वक्त मैदान में दाखिल होते हुए टीम स्वरांश 11 अजूली टीम की तरफ से। हालांकि थोड़ी सी लड़खड़ाती हुई पारी जरूर देखने को मिल रही है। 50 रनों का आंकड़ा जरूर क्रॉस किया, लेकिन मैं नहीं कहूंगा 5 ओवरों में 50 रन। इस मैदान में बहुत कुछ है। रन बनते हैं तो रन बनाने पड़ेंगे। अभी 5 गेंदें हैं अजूली टीम के बल्लेबाजों के हाथ में, तो इन गेंदों के ऊपर अटैकिंग बल्लेबाजी होती है तो शायद अच्छा आंकड़ा क्रॉस करेगी। स्वराज भगत 2 गेंदों के ऊपर 2 रनों की इनिंग को अंजाम दे रहे। प्रीतम पाटिल ने पहली गेंद के ऊपर सफलता अर्जित की थी। गेंदबाज प्रीतम तैयार। पहले गेंद के ऊपर सफलता अर्जित करने के बाद प्रीतम की यह अगली गेंद आउटसाइड ऑफ सम, शरीर से दूर फेंकने का प्रयास। दूसरी गेंद डॉट। स्लॉग और कहते हैं, डेथ ओवर कहते हैं इस अंतिम गेंदबाजी को। तो ऐसे में इस डेथ ओवर में ये जो कि मौत बनकर उभरा है बल्लेबाजों के लिए,
गेंदबाजों के लिए हालांकि बहुत बड़ा सवाल रहता है गेंदबाजों की जहम में, क्योंकि इस ओवर में आगे पीछे नहीं देखता बल्लेबाज, अटैकिंग बल्लेबाजी करता है। ऐसे में 2 गेंदें रोक कर रखना बहुत बड़ी बात होगी। और ये देखिएगा रनआउट का खतरा हो सकता है। बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन गेंदबाजी। तारीफ करना चाहूंगा प्रीतम पाटिल की। 3 गेंदें स्लॉग ओवर में फेंकना, जहां पे बल्लेबाज किसी भी अंदाज से बल्लेबाजी करते हैं वहां पे रोक कर रखा है। नए बल्लेबाज मैदान के अंदर दाखिल होते हुए यहां पे नजर आएंगे। देखिएगा अगले मुकाबले के लिए 12वें खिलाड़ी थोड़ा सा यहाँ पे स्टडी कर कर आइएगा पूरा प्लेइंग 11 के स्क्वाड का, क्योंकि नाम पता नहीं होते तो ऐसे में दिक्कतें हो जाती है। ये देखिएगा शॉर्ट फाइन लेके रीजन में इस गेंद को खेल दिया, गेंद नहीं रुकने वाली, जाएगी सीधी बाउंड्री लाइन को क्रॉस करते हुए 4 रनों के लिए। दीपक इंटरप्राइजेस एंड ओवी 11 खानावले टीम के ओनर चेतन जी पाटिल, उनसे मैं दरख्वास्त करना चाहूंगा, आइएगा। दशरथ जी मत है हमारे पोइंजे के, उनसे भी दरख्वास्त है, आपका भी ये वेलकम है इस प्रतियोगिता में। सामने की तरफ खेला है वी शेप में इस गेंद को, ये देखिएगा सिंगल रन आएगी। 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा, टीम की टोटल 1 से आगे जाती हुई 55 रन। सन्माननीय सुनीलजी गाताडे दापिवलीहून आहेत, सुयोगजी गाताडे साहेब आहेत दापिवलीहून, त्यांनाही विनंती असेल यावं आपण। गेंदबाज तैयार, दूर वाली छोर से सामने की तरफ वी शेप में इस बार खेल दिया, खिलाड़ी काफी अच्छी कोशिश करेंगे। पैरेलल स्ट्रोक यहां पे देखने को मिला, नंबर आएंगे 6। यहां पे समाप्त हो चुका है। 5 ओवर की समाप्ति के बाद टीम की टोटल की बात करें तो 61 रन बन चुके हैं। जीतने के लिए 5 ओवरों में 62 रनों की जरूरत है। बल्लेबाजी करते हुए दीपक इंटरप्राइजेस एंड ओवे 11 खानावली टीम को। पहा लक्षात घ्या, मोठ्या टुर्नामेंट्स आहेत, त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा आपण 12वा खेळाडू येईल नेक्स्ट मॅच साठी दोन्ही संघांचा, तर त्यांनी त्या संपूर्ण खेळाडूंचा तिथे स्टडी, त्यांची नावं, या गोष्टीचा सगळा अभ्यास करूनच नंतर या, कारण स्कोरिंगला थोडासा प्रॉब्लेम होईल, कारण मोठमोठ्या ज्या प्राइज आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहेत। आता मोटरसायकल सारखी मोठी प्राइज आहे, त्यामुळे कोणता खेळाडू रेसिंग मध्ये आहे या सगळ्या गोष्टीची आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। सन्माननीय सुयोगजी गाताडे, आपणाला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा आपण स्वीकार करावा। चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपली जी उपस्थिती आहे ती महत्त्वाची आहे आणि या संपूर्ण आयोजक मंडळीच्या आग्रहास्तव त्यांच्या विनंतीला मान देऊन आपण इथे आलात, त्याबद्दल चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपलं मनापासून आभार। सुयोगजी गाताडे युवा नेतृत्व आहेत, त्यांचं स्वागत आपण वासू पाटील जे मुख्य आयोजक आहेत त्यांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळेल। शाल, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे। वन्स अगेन थँक्स सुयोगजी, आणि पुनश्च एकदा मनापासून आभार। क्या राज
या गोड आठवणी आहेत त्या आपल्या कॅमेरामध्ये कैद करून ठेवत असताना सगळे मान्यवर आपल्याला पाहायला मिळतात, आयोजक पाहायला मिळतात. पुनश्च एकदा मनापासून आभार सर, आपण इथे आलात, आपल्या मनापासून आभार. आणि वळूयात मुख्य मॅचकडे नवीन आवाजासहित. तत्पूर्वी दशरथजी मते यांचंही स्वागत करावं. युवा कार्यकर्ते आहेत, पोंजे गावचे सुपुत्र आणि एक क्रिकेटचं हौशी नेतृत्व आमचे मित्र दशरथजी मते यांचंही स्वागत. वासू पाटील आपल्याला विनंती असेल की त्यांचंही आपण स्वागत करावं. दशरथजी मते यांचं इथं आगमन झालेलं आहे, त्यांचं आपण स्वागत पाहणार आहोत स्वागत कक्षामध्ये. मॅच रंगतदार होणार यामध्ये शंका नाहीये. पाहुण्यांचं स्वागत आपण स्वागत कक्षामध्ये पाहत आहोत. हॅलो, थँक्यू रोशन. मंचावर उपस्थित त्या प्रेक्षकांचं देखील स्वागत करूयात. आपण बघतोय या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कॅमेराची संदेश पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी आपण बघतोय. आमचे मित्र विनोद पाटील नेहमी त्यांच्या समवेत असतात, त्यांचं आम्ही स्वागत करतोय. आणि सगळ्या प्रेक्षक मायबापांचं या ठिकाणी आपण स्वागत करूयात. पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय, जिथे आपण पाहिलं होतं स्वराज 11 अजिवली या संघानं तब्बल धावा जमा केल्या. त्या एकूण 61 आणि 62 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट केलंय ते दीपक ओवी 11 खानावळे संघासमोर. नक्कीच आपण बघतोय घरबसल्या प्रेक्षक, बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत आहेत. आमचे सावळेगावचे उद्योजक जितेश शेटमाळी त्यांचे या ठिकाणी स्वागत करूयात. तेही या सामन्याचा आनंद घेत आहेत, कारण आपण पाहतोय बऱ्याचसा, भलेही या ठिकाणी आपण क्रिकेट पासून थोडंसं दूर असलो तरी देखील आजकाल आपण पाहतोय या ऑनलाईन माध्यमातून, आपण बघतोय 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेत असतील. चाळीसगाव प्रीमियर लीग एक सक्सेसफुल टुर्नामेंट म्हणून पाहायला मिळते. मंचावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रमोदजी कुरंगळे, नारपोली विभागातील भारतीय जनता पार्टीचे बूथ अध्यक्ष म्हणून देखील ते काम पाहत आहेत. परंतु तितक्याच ताकदीने आपण बघतोय त्यांची ओळख या ठिकाणी सोशल मीडियावर आपल्याला देखील पाहायला मिळते. इंस्टाग्रामवर रील स्टार म्हणून त्यांची ओळख देखील तितकीच पाहायला मिळते. ते आमचे प्रमोदजी कुरंगळे, तुम्ही पाहू शकता, त्यांना फॉलो करू शकता, कारण आपण बघतोय इंस्टाग्रामवर बरेचसे व्हिडिओज या ठिकाणी त्यांचे पाहायला मिळतील. आणि आजकाल आपण बघतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून बरेच जण या ठिकाणी प्रयत्न करत असतात, परंतु आमचे प्रमोदजी कुरंगळे हे आपल्या या ठिकाणी इंस्टाग्रामवर त्यांनी प्रमोद कुरंगळे या नावानं आपण बघतोय, त्यांना आपण फॉलो करू शकता आणि त्यांचे व्हिडिओज या ठिकाणी जबरदस्त आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचंही स्वागत. तर पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपन्न झालाय. पहिल्या सत्राच्या अंती एकूणच धावा जमा झाल्या होत्या त्या 61-62 धावांचं आव्हान या ठिकाणी आपण बघतोय. दीपक अँड ओवी 11 खानावळे या संघाला जमा करायचंय. मागच्या सामन्यामध्ये आपण बघितलं होतं गोलंदाजीच्या ताकदीवर तो सामना जिंकला होता. जय चेरोबा 11 सांगडे या संघाने आपण पाहिलं होतं तो सामना आपल्या बाजूने झुकवला होता मोपे कोळके संघाविरुद्ध. परंतु या सामन्यात आता मात्र काय घडेल, पंचाला विनंती असेल सामना सुरू करायचा आहे, कारण आपण पाहतोय प्रेक्षक आता मात्र या ठिकाणी प्रेक्षकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. हळूहळू का होणार, पण या ठिकाणी जरी वर्किंग डे असेल तरी मात्र बरेचसे प्रेक्षक या मैदानावर आले. त्या सगळ्या प्रेक्षकांचं आम्ही स्वागत करतोय. तब्बल 30 चेंडू आणि विनंती असेल की समोर ब्लॅक पडद्याजवळ जे प्रेक्षक बसलेत, आम्हाला माहिती आहे सावली थोडीशी कमी असेल, परंतु विनंती असेल ब्लॅक पडद्याजवळ जे प्रेक्षक बसलेत थोडंसं बाजूला व्हायचं आहे. आणि आमचे जग्गाबाई तुम्ही पण तिथे बसलात तर विनंती असेल प्लीज पडद्याच्या पाठीमागे बसा प्लीज. मोदी साहेबांनी एवढे संडास बांधले तरी हागाला पटरीवर काय बोलायचं आहे ना. आता याला म्हणतात उलट्या सोंड्याचे गणपती. बघा आमचे डीजे वाले पण या ठिकाणी सुस्त आहेत, कारण प्रत्येकाला संधी मिळते. नक्कीच फलंदाजाला या ठिकाणी थोडीशी अडचण निर्माण होऊ शकते, त्या अनुषंगाने आपल्याला विनंती असेल. या दरम्यान आमचे पाहुणे अनिलजी पाटील 12वी विभागातील एक जबरदस्त व्यक्तिमत्व, त्यांना विनंती असेल या आपण या मंचावर आपलं मनापासून स्वागत.
संपूर्ण टीमसाठी त्यांनी ड्रेस या ठिकाणी आपण बघतोय सुपूर्द केला. ते आमचे अनिलजी पाटील 12वी विभागातील एक जबरदस्त सामाजिक कार्यकर्ते व्यक्तिमत्व. त्यांना विनंती असेल आपण या मंचावर यायचं, आपलं मनापासून स्वागत. तर सुरुवात होती या ठिकाणी आपण पाहतोय सलामीचं पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. सूर्यकांत पाटील तर सलामीची पहिली जोडी आदित्य पाटील आणि अजय पाटील, म्हणजे सगळे पाटील बंधू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील, एकामेकाच्या विरोधात खेळताना पाहायला मिळतील. आणि नारपोली गावातील नामदेवजी पाटील, हनुमंतजी पाटील, आपल्याला विनंती असेल आपणही या मंचावरून स्थानापन्न व्हायचंय. आपलंही मनापासून स्वागत. नारपोली गावातील सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती असेल आपण या मंचावरून स्थानापन्न व्हायचंय, कारण आपण बघतोय ही 40 गाव प्रीमियर लीग जरी आपल्या गावामध्ये असेल तरी एक मानाची एक सन्मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आणि या स्पर्धेमध्ये सगळ्या व्यक्तिमत्वांचं आम्ही स्वागत करतोय. पहिलं षटक सूर्यकांत पाटील याचं. पहिल्या चेंडूवर ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला होता, परंतु चेंडूला फेकून दिला सरळ मिडविकेटच्या रिजनमध्ये. क्षेत्ररक्षण सौरभ पाटील त्या ठिकाणी आपण बघतोय उभा होता, चांगलं प्रोटेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सलामीची जोडी या ठिकाणी आदित्य पाटील अजय पाटील एका धावेनं आता मात्र सुरुवात करतोय या डाबाला. दुसऱ्या सत्रामध्ये एकूण धावा पूर्ण करायच्या त्या 62 आपल्या सांगाला जिंकून देण्यासाठी, परंतु सुरुवात एकेरीनं पाहायला मिळते. सलामीचं पहिलं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय. प्रत्येक बुरुजावर एक एक मावळा बसवावा तशा पद्धतीने या ठिकाणी ही क्षेत्ररक्षणाची रचना पाहायला मिळते. जबरदस्त स्ट्रेचची या ठिकाणी आपण बघतोय रचना केली जातीये. मैदानावर गोलंदाज सूर्यकांत पाटील याच्याकरवी चांगला प्रयत्न. इथे मात्र चेंडू बॅटची कडा घेऊन जातोय गलीच्या मधोमध. चेंडू जाईल तडब्यांच्या रिजन मध्ये. आलेला हा पहिला दिलासा चौका अजय पाटीलच्या बॅटमधून. मात्र आपण बघतोय सुरुवात झाली. ज्या पद्धतीने सुरुवात केली होती देवेंद्र पाटील या फलंदाजांना पहिल्या सत्रामध्ये काय जबरदस्त घणाघाती फलंदाजी केली होती, तशाच ताकदीचं प्रत्युत्तर देणं गरजेचं होतं आणि ते उत्तर देण्यास मात्र सुरुवात केली आहे ती फलंदाज अजय पाटील या फलंदाजानं. 2 चेंडू 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 62 धावांचा पल्ला गाठायचा आहे. सुरुवात या ठिकाणी आपण बघतोय एकेरी धाव्याने जरी केली असेल तरी मात्र प्रत्येक चेंडू या ठिकाणी त्या पद्धतीने खेळायचा, जपून खेळायचा या इराद्याने चालू असेल ही फलंदाजी. इथे मात्र बळून खेळण्याचा प्रयत्न केला होता. पंच या ठिकाणी सांगतायत चेंडूला उंची जास्त मिळतीये. पंचांकडे दात नक्कीच मागितली होती, परंतु पंचांनी दात फेटाळताना या ठिकाणी निर्णय दिला. हा चेंडू असेल निर्धाव. तिसरा चेंडू फेकला गेला. हा या षटकातील 3 चेंडूंचा खेळ संपन्न झाला मित्रांनो. 5 धावा धावफलकावर या ठिकाणी आपण बघतोय. 30 चेंडू आणि 62 धावांचा पल्ला गाठायचा होता, परंतु सुरुवात थोडीशी शांत पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये आपण बघितलं होतं काय ते सत्र पाहायला मिळालं होतं देवेंद्र पाटीलचं, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. थोडीशी खराब या ठिकाणी फिल्डिंग पाहायला मिळते आहे आणि त्याचा फायदा उचलला. 1 धाव या ठिकाणी पूर्ण केली जातीये. 6 धावेवर जाऊन पोहोचलाय तो दीपक अँड ओवी 11 कानावळे संघ. तर सूर्यकांत पाटील आपल्या वाट्याचं पहिलं सलामीचं षटक फेकताना एक जबरदस्त या ठिकाणी गोलंदाजी पाहायला मिळते. नारपोली एंड कडून गोलंदाजी करताना दिसतोय सूर्यकांत पाटील आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक त्याच्या नावावर दिलंय. फक्त 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण बघतो या 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतात. बाकी सगळे क्षेत्ररक्षक या 30 यार्ड सर्कलमध्ये पाहायला मिळतात. अशा वेळेस फलंदाजाला कोणतीच संधी देत नाहीये मोठा फटका खेळण्यासाठी. परंतु बघूयात सध्या स्थितीला एकूण चेंडू फेकले गेले ते 4, धाबा जमा झाल्या 6 आणि आता मात्र स्ट्राईक एंडला तो फलंदाज आदित्य. आदित्य पाटील लाडवा बॅटनं मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू विसावतोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं होतं जबरदस्त एक्स्ट्रॅक्शन म्हणून या ठिकाणी नावारूपाला आलेलं एक व्यक्तिमत्व ते द्वारकानाथ या ठिकाणी आपण त्यांना पाहिलं होतं. जबरदस्त किपिंग त्यांच्या माध्यमातून देखील बघितली होती, परंतु या सत्रामध्ये त्याच तोडीस या ठिकाणी एक जबरदस्त एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळत आहे. देवेंद्र पाटील फुलटॉस चेंडू या ठिकाणी फेकलाय. क्षेत्ररक्षक फक्त प्रेक्षक बनेल कारण चेंडू जाईल त्याच्या डोक्यावरून. आलेला आहे या ठिकाणी एक दमदार स्ट्रोक्स षटकार. त्या ठिकाणी पंचांनी विनंती केली आहे चेंडू तपासला जाईल. बॅट्समनचा रिव्ह्यू असेल.
या ठिकाणी चेंडूची तपासणी केली जाईल, चेंडूची उंची बघितली जाईल आणि आमचे तिसरे पंच या ठिकाणी आपल्याला निर्णय देतील. परंतु जबरदस्त स्ट्रोक्स लागला होता. शेवटचा चेंडू आपण पाहिलं होतं. बरेचसे गोलंदाज प्रयत्न करत असतात, कारण का आपण क्रिकेट म्हटलं की दोन गोष्टी आपल्याला नक्कीच आठवतात. एक म्हणजे सचिन तेंडुलकर आणि दुसरं म्हणजे यॉर्कर. आणि तशाच पद्धतीने परफेक्ट यॉर्कर टाकण्याच्या नादामध्ये फुलटॉस डिलिव्हरी फेकली ती गोलंदाज सूर्यकांत पाटीलनं. परंतु बघूयात या ठिकाणी चेंडूची तपासणी केली जाईल आणि फेअर डिलिव्हरी असेल. या ठिकाणी आपण बघतोय बॅट्समॅन आणि इथे मात्र रिव्ह्यू संपला जाईल, कारण आपण बघतोय फलंदाजानं या ठिकाणी आक्षेप घेतला होता या चेंडू विरुद्ध, परंतु या ठिकाणी तो रिव्ह्यू या ठिकाणी संपला असेल. तर बोलूयात या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. जिथे वाटलं होतं या ठिकाणी गोलंदाजी वर्चस्व प्रस्थापित करेल, परंतु नक्कीच या ठिकाणी टीम मीटिंग जास्त घेऊ नका विनंती असेल. पहिल्या षटक या ठिकाणी संपन्न झालंय. धावा जमा झाल्या त्या 12. आता मात्र 24 चेंडू आणि 50 धाबांची गरज. 24 चेंडू 50 धाबांची गरज. समीकरण थोडंसं सोपं नक्कीच नसेल, परंतु या समीकरणाला सोपं करण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. सलामीची जोडी आता मात्र एक चांगला खेळ नक्कीच करते. भले या ठिकाणी 2 चेंडू निर्धाव फेकले असतील, परंतु शेवटच्या चेंडूला आलेला षटकार आणि त्यानंतर मात्र स्वतःला सुस्थितीत पाहण्याचा प्रयत्न करतोय तो कानावळे संघ. नक्कीच आमच्या आकाशजी पाटील यांच्या ठिकाणी आगमन झालंय. आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांना पाहिलं जात आहे ते आकाशजी पाटील. त्यांचंही स्वागत. आणि नवीन गोलंदाज वेदांत पवार आपण बघतोय चाळीसगाव प्रीमियर लीग. तर दुसरं षटक आपण बघतोय सावळे देवळी यांकडून या ठिकाणी गोलंदाज या ठिकाणी वेदांत जबरदस्त ब्लॉकर मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू कार्पेट पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक घेऊन चेंडू पकडेल फेकेल तोपर्यंत मात्र खेळपट्टीवर काय जबरदस्त धाव पाहायला मिळते. दुहेरी धाबा कंप्लीट केल्या जात आहेत, कारण त्याला माहिती होतं या चेंडूवर मोठा स्ट्रोक्स लगावता आला नाही आणि अशा वेळेस एकेरीचं रूपांतर दुहेरीमध्ये करताना धावफलक जाऊन पोहोचवलंय. ते आतापर्यंत 14 या आकड्यावरती. अजूनही सलामीची जोडी एक चांगला नक्कीच खेळ करते. सलामीची जोडी फोडण्यासाठी प्रयत्न करावा लागेल. दुसरं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी पाहायला मिळतंय ते गोलंदाज वेदांत पवार कडून. वेदांत पवार, परंतु यावेळेस स्टँड अँड डिलिव्हर चेंडूला फेकून दिले. लॉंग ऑफच्या डोक्यावरून जाईल सरळ षटकार. थँक्यू डीजे. तर एकूणच या षटकारांना आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते तब्बल 20 या आकड्यावरती आणि 20 धाबा धावफलकार पाहायला मिळतात. मित्रांनो, पहिला सामना जिंकला होता तो जय चेरोबा 11 सांगडे संघाने आणि तितक्याच ताकदीचा तोच थरार पुन्हा एकदा या सामन्यामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आपण बघतोय दीपक अँड ओबी 11 खानावळे संघ, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय स्वरांश 11 अजिवली संघ. या दोन संघांमध्ये चालू असलेली ही चुरस झुंज आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्ची केल्या होत्या गोलंदाज सूर्यकांत पाटीलनं, परंतु वेदांत पवारच्या पहिल्या चेंडूवर धावा आल्या त्या 2 आणि दुसरा चेंडू मात्र सरळ स्टँड अँड डिलिव्हर पद्धतीनं कडेकडे स्ट्रोक्स लगावला तो या फलंदाज अजय पाटीलनं आणि एकूणच धाबा जमा झाल्या त्या 20. आता मात्र या ठिकाणी वेदांत काय करेल? चांगला प्रयत्न यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडूला एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधोमध मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल गोळीच्या वेगानं. आलेला हात चौकार. तर आपण बघतोय आता मात्र जशा पद्धतीनं म्हणजे वेळेला गरजेला ज्या पद्धतीची फलंदाजीची गरज असेल तशा पद्धतीने फलंदाजी करतोय हा फलंदाज अजय पाटील. आपण बघितलं होतं पहिल्या षटकामध्ये भेदक गोलंदाजी होती आणि त्यावेळेस त्याने सन्मानात्मक या ठिकाणी फलंदाजी दाखवली होती, परंतु या षटकामध्ये जसे त्याला खराब चेंडू आले त्या खराब चेंडूचा चांगला समाचार घेताना मात्र एक फलंदाजी उंचावण्याचं काम करतोय. पुन्हा एकदा चांगला प्रयत्न. याही वेळेस मात्र क्षेत्र निवडलाय एक्स्ट्रा कव्हरच्या रिजनच्या मधोमध आणि चेंडू जाईल. आलेला हा दुसरा चौकार.
जे एकूण धावफलकावर पाहायला मिळतात त्या 28 धावफलकावर आपण बघतोय एक षटकार बॅक टू बॅक 2 आलेले चौकार. इथे मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू यावेळेस मात्र फुल टॉस जातोय सरळ लॉंगॉपच्या मधोमध चौकार. वरती तर संघ जाऊन पोहोचलाय तो 33 या धावावरती. 33 धावा धावफलकावर 2 षटकांचं या ठिकाणी आतापर्यंत योगदान कंप्लीट केलंय. ते स्वरांश 11 अजिवली या संघानं दीपक ओवी 11 खानावळे संघाने आपण बघतोय 33 धावांपर्यंत मजल मारली आहे. 62 धावांचा पल्ला काटायचा आहे. अजूनही 29 धावांची गरज. उर्वरित 18 चेंडून मागे. तसं संगीत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांना देखील या टुर्नामेंटच्या माध्यमातून मानाचा मुजरा. कारण त्यांचं एक ध्येय होतं आपण आपलं सुरुवात जर का जिंकण्याच्या उद्देशाने केली तर नक्कीच या ठिकाणी हारायचा प्रश्नच उरत नाही असा इरादा नेहमीच त्यांचा असायचा. परंतु बघूयात आता मात्र या ठिकाणी जिंकण्याच्या इराद्याने कोणता संघ या मैदानामध्ये उतरलाय. पहिल्या 2 षटकांमध्ये आपण बघितलं एकूण धावा खर्ची झाल्या जमा झाल्या त्या तब्बल 33 आणि आता मात्र हे 3रं षटक स्वतःच्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न केला आहे तो देवेंद्र पाटीलनं. ज्यावेळेस धावांची गरज होती त्यावेळेस या ठिकाणी एक जबरदस्त फलंदाजी त्याने दाखवली होती. परंतु जसा धावबाद झाला त्यानंतर थोडीशी या ठिकाणी उतरती काळा लागली होती. परंतु नंतर आलेल्या फलंदाजांनी तो डाव पहिल्या सत्रामध्ये सावरला होता. एकूणच धावा जमा केल्या त्या 61-62 धावांची गरज असताना आता मात्र या ठिकाणी 18 चेंडू आणि 29 धावांची गरज शिल्लक राहिली या सामन्यामध्ये. देवेंद्र पाटीलनं ही गरज ओळखली आहे कारण आपण बघतोय सलामीची जोडी एक भेदक खेळ करते. या सलामीच्या जोडीला फोडण्यासाठी कुठेतरी स्वतःलाच यावं लागेल या इराद्याने घेतलेली गोलंदाजी ती देवेंद्र पाटीलची. पहिला चेंडू यावेळेस आपण बघतोय लॉंगॉन आणि मिड विकेटच्या मधोमध जबरदस्त क्षेत्ररक्षण सौरभचं आपल्याला पाहायला मिळत आहे. शेवटच्या क्षणाला त्याने चेंडूला मात्र अडवलं. असं वाटलं होतं या 2 क्षेत्ररक्षकांमधून हा चेंडू नक्कीच सीमा पार करेल परंतु त्या ठिकाणी जबरदस्त क्षेत्ररक्षण या ठिकाणी आपण बघतोय. 2 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या. 35 धावा धावफलकावर अजूनही गरज असेल ती 27 धावांची. चेंडू शिल्लक असतील ते 17 चेंडू 27 धावा. इथे मात्र थोडासा स्लोवर डिलिव्हरी पद्धतीचा चेंडू टाकला होता आणि त्याला मात्र आपण बघतोय बॅकवर्ड लेगच्या दिशेनं मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जाईल सरळ 1 बाउन्स चौकार.
थोडीशी कठीण आणि थोडीशी नाजूक परिस्थिती मी म्हणेन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती स्वराज 11 आजिवली संघासमोर. कारण आपण बघतोय सलामीचा काय जबरदस्त खेळ चालू आहे. अजय पाटील आदित्य पाटील ही जोडी आता मात्र या ठिकाणी एक जबरदस्त खेळ या मैदानावर दाखवते आणि या जोडीला कशा पद्धतीने आता मात्र रोखायचं याचा विचार नक्कीच केला गेला जाईल. परंतु जबरदस्त परिस्थिती या ठिकाणी पाहायला मिळते. 39 धाबा धावफलकावर, अजूनही 16 चेंडू शिल्लक आणि 23 धाबांची गरज आपल्याला पाहायला मिळते. 16 चेंडू 23 धाबांची गरज. देवेंद्र पाटील आता मात्र लढतोय या ठिकाणी, प्रयत्न करतोय ही जोडी कशा पद्धतीने फोडल्या जाईल. आणि इथे मात्र आपण पाहतोय पंचांचा इशारा आलाय, हा चेंडू टाकला जाईल. तो या ठिकाणी आपण बघतोय नोचा इशारा मिळतोय. भीमर चेंडू टाकण्याचा प्रयत्न केला या गोलंदाजानं आणि गोलंदाजानं नक्कीच रिव्ह्यू घेतलाय तर तपासला जाईल हा चेंडू. गोलंदाजानं रिव्ह्यू घेतलाय, नक्कीच चेंडू तपासला जाईल. आपण पाहतोय विकेट मिळाली होती परंतु नशिबाची साथ नक्कीच मी म्हणेन या चेंडूवर नक्कीच मिळाली नाही, ती देवेंद्र पाटीलला. परंतु पाहूयात रिव्ह्यू घेतला जातोय आणि नक्कीच या ठिकाणी पंचांचा इशारा आला, हा चेंडू नक्कीच नो असेल. भीमर या ठिकाणी गोलंदाजाने टाकलाय. आणि दोन्ही संघाचे रिव्ह्यू या ठिकाणी आता मात्र संपलेत. दोन्ही संघांना सूचना कारण आपण बघितलंय फलंदाजांना देखील रिव्ह्यू घेतला होता, गोलंदाजांना देखील रिव्ह्यू घेतला होता. दोन्ही संघाचे एक रिव्ह्यू या ठिकाणी संपलेत. तर आपण बघतोय या ठिकाणी हा चेंडू टाकला होता तो नो, त्यावर आपण पाहतोय तर अवांतरच्या स्वरूपानं धावफलक जाऊन पोहोचलं ते 40. आता मात्र या ठिकाणी फ्री हिट नक्की असेल या चेंडूवर. पाहूयात या फ्री हिटचा कशा पद्धतीने फायदा घेतला जाईल. आणि इथे मात्र चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर राजा पाटीलच्या बॅट मधून आलेला एक मोठा दमदार स्ट्रोक्स, षटकार. तेरा चेंडू 38 धाबावर खेळतोय तो अजय पाटील. काय जबरदस्त फलंदाजी या फलंदाजाची. पुन्हा एकदा यावेळेस मात्र स्ट्रोक्स लगावलाय. चेंडू सेफ लँडिंग करेल का? चेंडूनं नक्कीच सेफ लँडिंग केली आहे, तिथे मिळतीये. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्यासाठीचा प्रयत्न केला जाईल आणि या दुहेरीने आपण बघतोय धावफलक जाऊन पोहोचलं ते 48 वरती. परंतु स्वतः फलंदाज अजय पाटील 40 या आकड्यावरती खेळतोय. 40 धावा त्याने स्वतःच्या खात्यामध्ये जमा केल्यात. एकदा अजय पाटीलची फलंदाजी आवडली असेल तर नक्कीच टाळ्या झाल्याच पाहिजेत. काय जबरदस्त फलंदाजी. एक हाती सामना आपल्या बाजूने झोकवण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज देवेंद्र पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम प्रयत्न करतीये की या जोडीला फोडायचं कशा पद्धतीनं. परंतु यावेळेस आपण बघतोय हा फलंदाज कर्दनकाळ ठरतोय तो अजय पाटील. जबरदस्त टोल या ठिकाणी आपण बघतोय. पुन्हा एकदा चेंडूला फेकून दिला स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. चेंडू जाईल सरळ, षटकार. फलकावर धाबा पाहायला मिळतात त्या 54 आणि सलामीची जोडी. सलामी काय जबरदस्त भागीदारी रचली जातीये कारण आपण बघतोय या ठिकाणी प्रयत्न केला गेला होता तो स्वराज 11 आजिवली संघाकडून, परंतु या जोडीला फोडण्यात त्यांना आतापर्यंत यश लागलं नाही. परंतु त्या उलट जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते ती आदित्य पाटील अजय पाटील या जोडीकडून. चांगला प्रयत्न याही वेळेस आपण पाहतोय. चेंडू जाईल वन बाउन्स, थांबला तो संपला. चेंडू जाईल चौकार. बॅट मधून 16 चेंडू आणि 50 धाबा, तब्बल लगावलेले 3 षटकार आणि तब्बल लगावलेले 7 चौकार. एक जबरदस्त फलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. सामना जवळ जवळ या ठिकाणी संपवण्याचं काम करण्याचं आपण बघतोय. धावफलक जाऊन पोहोचले ते तब्बल 58 या आकड्यावरती. फक्त 4 धाबांची गरज. हॅलो, याच दरम्यान आपण स्वागत करूयात
आदरणीय नामदेवजी पाटील यांना विनंती असेल की आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. नारपोली गावचे सन्माननीय नामदेवजी पाटील, आपणाला विनंती असेल आमच्या स्वागत कक्षामध्ये येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करावा. स्क्रीनवर आपण पाहू शकाल सामाजिक कार्यकर्ते आणि एक दमदार नेतृत्व म्हणून ज्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे ते सन्माननीय नामदेवजी पाटील यांचं आपण स्वागत या स्वागत कक्षामध्ये शाल, पुष्पगुच्छ या स्पर्धेची आठवण, मोमेंटो अर्थातच सन्मानचिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. दुसरे आदरणीय हनुमंतजी पाटील, आपणालाही विनंती असेल यावं आपण. आदरणीय हनुमंतजी पाटील यांना आपण स्वागत कक्षामध्ये पाहाल. आमचे ज्येष्ठ नेतृत्व नारपोली गावचे रहिवासी आहेत. गेस्ट इज गॉड. संस्कृती आहे महाराष्ट्राची. येणाऱ्या प्रत्येक पाहुण्याचं स्वागत आणि तीच संस्कृतीचा इतिहास इथे कायम ठेवला जातोय. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आयोजकांच्या वतीनं सगळ्यांचं आपण या स्पर्धेमध्ये स्वागत होताना पाहाल. नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय पारितोषिक आलंय आमचे आतिश मालुसरे यांच्याकडून तब्बल 2000 रुपये आणि सन्माननीय संघमालक चेतन पाटील यांच्याकडून तब्बल 1000 रुपये म्हणजे 3000 रुपयांचं पारितोषिक आतिश मालुसरे आणि संघमालक चेतन पाटील यांच्याकडून ते अजय पाटीलसाठी. डीपी फायटरमॅन शुभम नाईक यांना विनंती असेल आपण यावं स्वागत कक्षामध्ये. शुभम यायचंय स्वागतासाठी. तर वळूयात या ठिकाणी आपण बघतोय 4 धाबांची गरज असेल. चेंडू आता मात्र आपण बघतोय शेवटचे 12 चेंडू शिल्लक. 4 धाबांची सामना जवळ सोपा केलाय तो अजय पाटीलनं. आणि इथे मात्र आपण बघतोय थोडासा सामना सोपा झालाय. थोडासा या ठिकाणी आपण पाहतोय आपल्या बाजूने सामना जवळ झुकवलाय तो अजय पाटील या फलंदाजानं. काय जबरदस्त फलंदाजी. तब्बल 3 षटकार, 6 चौकार आणि एक जबरदस्त प्रदर्शन दाखवलं तेव्हा मी म्हणेन फलंदाजीचं या मैदानावर. सामना जवळ सोपा केलाय परंतु बघूयात आता मात्र 4 धाबांची गरज असेल हा सामना आपल्या बाजूनं पूर्णपणे झुकवण्यासाठी. आणि इथे मात्र जबरदस्त स्ट्रोक्स लगावलाय या षटकारानं. आपण बघतोय हा सामना जिंकलाय तुम्ही म्हणेन दीपक अँड ओवी 11 कानावळे संघानं तो स्वराज 11 आजिवली संघाविरुद्ध. क्रिकेटच्या मैदानाला मागील चौकार मागील षटकार या हो क्रिकेटच्या मैदानाला 40 गावाचं भरलं आयोजन या होणार नारपोली गावाला. 40 गावाचं भरलं आयोजन या होणार. थँक्यू डीजे. आमचे दिनेश पाटील त्यांचं मी स्वागत करतोय. चांगले गायक, तितकेच चांगले समालोचक, तितकेच चांगले खेळाडू आणि तितकेच चांगले या ठिकाणी आपण बघतोय उद्योजक आपण बघतोय त्या सध्या त्यांच्या माध्यमातून बरेचसे बॅट